माझ्यासाठी ताबडतोब आणि ज्यूस पण घेऊन ये. सुमन, कोणी ऐकणार आहे का या घरात माझं? का आता हे सगळं मलाच करावं लागणार आहे? दिव्यानी, अगं काय झालंय? मॉम, मी आज टॅरो कार्ड रीडर कडे गेले होते. 1 वीक आधीपासून अपॉइंटमेंट घेतली होती. ती कॅन्सल करावी लागली असती तर पुढचा अख्खा महिना मला अपॉइंटमेंट मिळाली नसती. अगं पण का कॅन्सल करावी लागली असती? म्हणजे तुम्हाला माहित नाही? विठ्ठल गायब झालाय. काय? ड्युटी आवर्स मध्ये गायब झालाय तो. मला स्वतः ड्राईव्ह करून जावं लागलं. माहितीये काय करणार होते? ऑलरेडी इतका लेट झाला होता. मग त्या टॅरो कार्ड रीडरचा स्वतःहून फोन आला मला. ती मला म्हणाली, तू कुठेतरी अडकलीयस ना, उशीर झाला ना, तुला चिडचिड होते ना तुझी, पण तू आज पोहोचूच शकणार नाहीयेस कारण तुझे कार्ड्स तसे. जे काही सगळं होतंय ना माझ्या आयुष्यात ते त्या कार्ड्समुळे होतंय. एक मिनिट. विठ्ठल कामाच्या वेळेस नव्हता म्हणजे मग कुठे होता? सुमन, विठ्ठल कुठे आहे? अजून क्वार्टर्स मध्येच आहे का? मॅडम, विठ्ठल कालपासून घरीच नाही आलाय. कुठे गेलाय काय माहिती, आणि त्याचा फोन पण लागत नाहीये. काय? अगं पण मग गेलाय कुठे? का बायकोशी भांडलाय परत? अहो कसलं काय, तिचे तर बिचारीचे रडून रडून हाल झालेत पार. काही खात पण नाहीये ती. आणि आता विठ्ठलला शोधायचं तर कुठे शोधायचं ते पण कळत नाहीये. हा विठ्ठल रोज एक उपद्व्याप करतोय. ठीक आहे, तो आला की त्याला पाठवून दे इथे, मी बघते. काही नवीनच काळजी डोक्याला. कठीण आहे ह्या विठ्ठलचं. त्याची बायको किती लहान मुलगी आहे ती, आणि त्यात ती प्रेग्नंट, आणि त्यात हा गायब. मॉम, तुम्ही त्या मंजूचं ऐकून आता नोकऱ्यांची काळजी करायला लागला? हो, हे सगळं त्या मंजूमुळे होत आहे. तिचंच ऐकून तुम्ही त्या विठ्ठलला परत कामावर ठेवलं ना? काय केलं त्यांनी? किती इरेस्पॉन्सिबली वागलाय तो. और मंजू ना सगळ्या नोकरांना लाडवून ठेवलंय, डोक्यावर बसवून ठेवलंय. ओके, समथिंग इंटरेस्टिंग हॅज टर्न्ड अप. आपल्या क्लायंटनी एका माणसावर केस केली आहे. त्या केसच्या एंट्रिकसीज मी तुला नंतर सांगतोच. पण आता झालंय असं की ज्या स्ट्रगल फॉर फ्री वाच. हा, तर आता झालंय असं की आपल्या क्लायंटनी ज्या माणसावर केस केली आहे तो माणूस झाला एक गायब. म्हणजे तो पळून गेलाय? येस. मग आता म्हणजे आपण त्या माणसाला शोधणार आहोत का केस चालवायची? दोन्ही, कारण ते इंटररिलेटेड आहे. लेट मी एक्सप्लेन. आपल्या केसमध्ये आता जे एव्हिडन्सेस आहेत ते आपल्याला त्या माणसापर्यंत पोहोचवतील, आणि तो माणूस आपल्याला अधिक वेगळ्या एव्हिडन्सेस पर्यंत पोहोचवेल. म्हणजे आता आपल्याकडे जे काही एव्हिडन्सेस जमा झाले ते सगळे फक्त स्टेपिंग स्टोन्स आहेत. आपल्याला आपल्या मेन एव्हिडन्स पर्यंत घेऊन जाणार आहे. तू कधी ट्रेजर हंट खेळलीस? नाही, मी खेळले नाहीये, पण मला माहितीये कसं खेळतात. अॅना बेबीला शाळेत असतो. अॅना बेबी? कुठली इन्फॉर्मेशन देतेस? एनिवे, यू नो द गेम राईट? यू हॅव टू फॉलो द ब्रेड क्रम्स बेसिकली. ओके, सो त्यातही एका एव्हिडन्सवरून दुसऱ्या एव्हिडन्सवर असं जम्प नाही करता येत. यू हॅव टू लुक थ्रू इट, यू हॅव टू सी बियॉन्ड. लुक एट इट लाईक अन आईसबर्ग. तो एवढा दिसतो, खाली एवढा 2/3 असतो, राईट? नाही, म्हणजे हे सगळं ठीक आहे, पण हे करायचं कसं? मी आधी कधीच असा तपास वगैरे नाही केलाय. तुला एक एक्झाम्पल देतो, थांब. आता समजा मी तुला ऑफिसमध्ये असाच त्रास द्यायला लागलो. मिसेस प्रधानांची जशी केस होती ना, तसं तुला व्हल्गर मेसेजेस पाठवायला लागलो, आणि एक दिवस मी असाच गायब झालो, तर तू मला कशी शोधशील? अरे, असं कसं करू शकतो कोणी? मॉरल्सचा इथे काहीच संबंध नाही. मी तुला उदाहरण दिलंय. मग हा, मी घरी येईन तुझ्या. तुझ्याकडे माझा होम ऍड्रेस आहे? नाही, मी आला विचारेन ना संतोषला. मी लगेच सांगून टाकेन.
हे काय होतं? तो माझ्या विश्वासातला माणूस आहे ग. तो माझा खोटा पत्ता नाही देणार कशावरून. ठीक आहे, मग मी सरळ पोलिसात जाईन, ते शोधून काढ. कोणाला, मला का संत्याला? मग इथे ऑफिसमध्ये हे एवढी सगळी कागदपत्र आहेत, त्यात कुठेतरी पत्ता सापडेलच की तुझा? ऑफिस कुठलं? हे ऑफिस? हे ऑफिस खोटं नाहीये कशावरून. म्हणजे उद्या तू येशील आणि इथे काहीच नसेल, सगळं रिकामं असेल तर? मग मला नाही माहिती मी काय करेन. असं वाटेल उगाच भेटलास असं आत्ता वाटतंय. का सांगू? कारण तू पूर्ण रॉंग ट्रॅकवर आहेस. इतके दिवस आता आपण एकत्र घालवतोय, त्यातून तू मला काय ओळखलंस, माझ्या कुठल्या सवयी पाहिल्यास, त्यावरून कुठले तर्क लावशील आणि मला शोधायचा प्रयत्न करशील हे तू मला सांग. लुक बियॉन्ड मंजिरी. जे दिसतं तसं नसतं. मला नाही कळत आहे काही. माझा प्रत्येक मुद्दा खोडून काढतोस. दॅट्स व्हॉट पीपल डू. ते खोटच पाडतात आणि सगळे तुझ्यासारखे असे साधे, असे इनोसंट नसतात. लुक बियॉन्ड. विचार कर. टेल मी. गुड्डी, काही खाल्लंय सकाळपासून? मला सांग, विठ्ठल कुठे गेलाय? तुला माहितीये? गुड्डी, मला सांग, तू भांडलीयस का विठ्ठलशी? मग त्याचं काही देणं आहे का कुणाला? काही उधारी करून ठेवली आहे का त्यांनी? अगं पण मग गेलाय कुठे तो? का काही बाहेर चालू आहे त्याचं? नहीं नहीं मैडम, विठ्ठल हमारे साथ ऐसा कभी नहीं करे. मग काय, का निघून गेलाय तो? का दारूचं व्यसन लागलंय त्याला आता? गुड्डी, जे काही मनात आहे ते खरं खरं सांगून टाक ना मॅडम ना. मैडम, विठ्ठल बहुत अच्छा आदमी, पर आजकल ना माथा घूम गया उसका. कुछ भी बड़बड़ाता रहता है. मतलब हाँ, 2-4 बार दारू पीकर आया था वो, पर वो बेवड़ा नहीं है मैडम, सिर्फ दुखी है. बहुत टेंशन में रहता है आजकल. वो क्या कहता है हमको कुछ समझ में नहीं आता. इस दुनिया में क्या रखा है, जीने में क्या रखा है, ऐसी कुछ भी बातें करता रहता है. अब आप ही बताइए मैडम, उसका बच्चा है हमारे पेट में, उसको सुनाई देता होगा ना, क्या असर होगा उस पर? काही अडाण्यासारखं बोलते आई. गुड्डी, हे बघ, त्याला होणाऱ्या बाळाचं टेन्शन आलं असणार आहे. होतं असं कधीतरी, मला कळू शकतं. पण म्हणून नोकरी सोडून जायचं का? हे बरोबर आहे का? काही दिवसांपूर्वी त्याने काय गोंधळ घालून ठेवला होता आहे ना लक्षात तुझ्या? हे बघ गुड्डी, आता रडू नकोस. उगाच त्रास होईल तुला, आणि तुला त्रास झाला तर उगाच आमची धावपळ, टेन्शन येतं मग आम्हाला. आणि तू घेऊ नको टेन्शन. हे बघ, येईल तो. कळलं का? कुठे गेला असेल इथेच कुठेतरी. येईल तो. आणि आला नाही ना तर बघूया आपण काय करायचं ते. हाँ, क्या पता किस हालत में होगा. शौनक प्लीज थांब. त्रिवेणी, अगं तू ॲब्रप्टली वर्कआउट का थांबवलास? क्रॅम्प्स येऊ शकतात. असो, तू आत्ता का वर्कआउट करतेस? हल्ली मी दिवसातून 5 वेळा वर्कआउट करते. कधी कधी तर त्याहूनही जास्त. व्हॉट? का? काय करू मी? वेळच जात नाही माझा. इतकं बोर होतं ना, म्हणून वर्कआउट करते. हे बघ देवेनी, हे चांगलं नाहीये.
तब्येतीला पण आणि पण बाकी काही करण्यापेक्षा हे बरं आहे ना. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. मग तू सांग ना मी काय करू, शिकव मला. तसंही यू आर अ व्हेरी गुड टीचर राईट. उगाच टॉन्ट मारला ना तुला. असं होतं माझं, म्हणून वर्कआउट करते मी. निदान काहीतरी चुकीचं तरी बोललं नाही जात. पण हे सोल्युशन नाही असू शकत. मग तू दे ना सोल्युशन. नोकरांना इन्स्ट्रक्ट करून झाल्यावर, मॉमना वेळ असेल तर त्यांच्याशी बोलून झाल्यावर, फिल्म्स बघून झाल्यावर सुद्धा माझ्याकडे इतका वेळ असतो. आय इवन ट्राईड कुकिंग, आय क्लीन माय ओन वॉर्डरोब, आणि तरीही वेळ असतोच. शौनक मला खरंच कळत नाही मी या वेळेचं काय करू आता. आणि तसंही माझ्या थेरपिस्टनी आणि टॅरो कार्ड रीडरनी दोघांनी सांगितलं की तू बिझी राहा, शक्य तितकं बिझी राहा. आणि दॅट्स व्हाय. अगं पण असा व्यायाम करून तू शरीराचे हाल करून घेतेस. नाही, मला असं वाटलं की मी फिट दिसले, सुंदर दिसले तर कदाचित तू. हल्ली मी रॉमकॉम पण बघत नाही. रोमॅन्टिक सीन पाहिले की तुझी खूप आठवण येते आणि त्रास होतो मग. ओके, आय एम सॉरी शौनक, प्लीज पुन्हा नाही असं बोलणार. थांब ना प्लीज. आणि थांबून काय करू? गिव्ह मी अ सोल्युशन. सांग ना मला, मी या वेळेचं काय करू. मला टाइम टेबल करून देशील? माझं ऐकलंस कधी की तू मी दिलेलं टाइम टेबल पाळशील? आय प्रॉमिस, मी तुझं सगळं ऐकीन. तू सांगशील तसंच करेन. आय डोंट हॅव टाइम फॉर दिस. मला जिजेला खायला द्यायचं आहे. देव्यानी, काही प्रश्नांची उत्तरं स्वतःनी शोधावी लागतात. जर मी तुझ्या जागी असतो ना तर मी या सिच्युएशन मध्ये का आलो इथपासून सुरुवात केली असती. शौनक, का अवॉइड करतोयस मला? माझ्याशी बोलायचंही नाहीये का आता? इतकं काय झालंय? हे तू विचारतेस मला? मी तुझी फ्रेंड पण नाहीये का आता? नॉर्मल गप्पा पण मारू शकत नाही का आपण? ठीक आहे, हा विषय सोडून तुझ्याकडे दुसरा कुठला विषय असेल ना तर आपण बोलूयात. तयार आहे मी बोलायला. तेच बोलून तुलाही त्रास होतो आणि मला पण. तुला जुनं काही आठवतं? मला जिजीला जेवायला द्यायचंय. फ्रेंड तर फ्रेंड, पण शौनक ॲटलिस्ट तू माझ्याशी बोलायला तर तयार झालास. आता बघ, हळूहळू असंच मी तुला माझ्याकडे परत आणते की नाही ते. आय विल मेक शुअर की तू आपणूनच माझ्याकडे येशील. हो, पण सत्याच्या जवळ जायला वेळ लागेलच ना. संत्या नाही रे, सत्याचा शोध. लक्ष दे. हा, तू बोल. हा, एकदा तू म्हणाला होतास की तू प्रभात रोडला राहतोस. मग प्रभात रोडच्या प्रत्येक घरात जाऊन बेल वाजवणार आहेस? पण तू बाहेरून जेवण मागवतोस आणि तुला बिर्याणी आवडते. मग प्रभात रोडवरच्या ज्या ज्या हॉटेल्समध्ये बिर्याणी मिळते त्या हॉटेलमध्ये जाऊन तुझा फोटो दाखवून चौकशी करेन. म्हणजे तिथे एखादा वेटर वगैरे असेलच ना जो तुला ओळखेल. त्याच्याकडून मला तुझा पत्ता मिळू शकतो. नॉट बॅड. पण थिंक अजून काय तुला असं कळलंय माझ्यातलं की ज्यावरून तू मला ट्रेस करू शकतेस? अजून तुझ्या गाडीचा नंबर. अगेन, what you see is not the evidence. What your brain sees is the evidence. गाडीचा नंबर खोटा असू शकतो, गाडी चोरीची असू शकते. माणूस काहीही झालं तरी तोच असतो. प्रत्येक डिस्गाईस मध्ये लूपहोल्स असतात मंजिरी. फाइंड देम. माणूस म्हणून तुझ्याबद्दल आणखीन काय माहितीये? हा, तुझं तुझ्या आईशी पटत नाही, म्हणजे तुमचं काहीतरी भांडण आहे. अर्थात मी त्यांनाही काही ओळखत नाही, पण मी जर तुझ्या आईला शोधून काढलं तर मी तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकते. बस इनफ.
मी गायब झालो तर तू मला कसं शोधशील एवढंच मी तुला विचारलं होतं. माझी आई कुठून आली मध्ये? एकीकडे म्हणतेस आईचा पत्ता काय मला माहिती नाही, दुसरीकडे म्हणतेस त्यातून शोधून काढीन. आणि माझ्या आईकडे जाऊन तुला कधीही माझा पत्ता मिळणार नाहीये. तुला सायकोलॉजिकल स्टडी नाही करायला सांगितलंय मी माझा. बी इन युअर लिमिट्स. एनिवे, यू गॉट माय पॉइंट. या केसचे पेपर्स घरी घेऊन जा, पुन्हा पुन्हा ते वाच. त्यात काही इनकन्सिस्टन्सी सापडल्या तर उद्या मला येऊन सांग. ठीक आहे. बरं, आज काही फोन कॉल्स होते तुझ्यासाठी आणि त्यावरून तुझ्या उद्याच्या काही मीटिंग्स ठरवल्या. सगळ्यात पहिली मीटिंग सकाळी 9 वाजता आहे CA सोबत. 9 का? हो, कारण त्यांना तेव्हाच वेळ आहे आणि तुझी त्यावेळी दुसरी कुठलीही मीटिंग नाही आहे म्हणून. काही प्रॉब्लेम आहे? हो आहे अडचण. आज रात्री डेट आहे माझी. डेट म्हणजे कोर्टाची तारीख आहे आज? आय होप यू नॉट जोकिंग. एका मुलीबरोबर माझी डेट आहे आज रात्री. आणि शट अप, हसू नकोस, काढून टाकीन तुला. तर एका मुलीबरोबर आज डेट आहे माझी रात्री, तिथे मला जायचंय. मला सकाळी उठायला उशीर होऊ शकतो. मला सकाळी 8:30 वाजता रिमाइंडरचा फोन कर. यू आर डन फॉर द डे, यू कॅन गो. अजून कसा नाही आला शौनक? जीजींना खायला द्यायलाच गेला होता ना? की अजून काय? त्या मंजूने त्याला थांबवून घेतलं असेल का? देवयानी, शौनक, तुला टाइम टेबल हवा होता ना? नाही, तुला माझ्याशी बोलायचं असतं ना, पण तुझ्याकडे विषय नसतात किंवा तू तेच तेच जुने विषय बोलत असतेस. असं होतं ना तुझं. हे टाइम टेबल तुला उपयोगी पडेल. हे द्यायला आलास? तू मला विचारलं होतंस ना की मला काय आठवतं का? आठवतं ना? तू जेव्हा भान हरपून डान्स करायचीस ना, ते आठवतं. हे बघ देवयानी, तू स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतेस म्हणून मी तुला मदत करतोय. तू माझी मैत्रीण होतीस आणि मैत्री हे एक असं नातं आहे जे अबाधित राहतं. आपण एक आहे. तू मंजिरीला कधीच घालून पाडून बोलायचं नाहीस, कारण ती माझी बायको आहे, तुझ्या मित्राची बायको. ती आपली मैत्री स्वीकारेल, तसा तूही तिचा मान राखायला पाहिजेस. मान राखायचा म्हणजे काय डोक्यावर बसू का तिला? केलास ना प्रयत्न तिच्यासारखं घरकाम करायचा. तुला असंच बोलायचं असलं तर मी जातो. शौनक प्लीज थांब. आय एम सॉरी, आय एम सॉरी. आपण वेगळं काहीतरी बोलूया. काय बोलूया? ठीक आहे, तुला माझ्याशी बोलायचं आहे ना, मग तू तुझं ज्ञान वाढव. म्हणजे जनरल नॉलेज. एक तर तुला वाचायची आवड नाहीये, पेपर सुद्धा वाचत नाहीस तू. आपण एक विषय घेऊयात, त्याचा तू आठवडाभर अभ्यास कर, त्याच्याविषयी माहिती गोळा कर, वाच, आणि मग आपण त्याच्यावरती बोलूयात. तर तुझा पहिला विषय आहे डान्स. चालेल? कुठला डान्स? कुठलाही, तुला जो आवडेल तो.
ओके ऑल राईट, पण तरी तू नाहीच बोललास माझ्याशी तर? नक्की बोलेल. का नाही बोलणार? गुड्डी अगं किती हाल करून घेशील स्वतःचे. बास कर की आता रडणं. हा विठ्ठल पण कुठे निघून गेलाय काय माहिती. घोर लागलाय पोरीच्या जीवाला. म्हणजे बरं झालं बाई तू आलीस. आता तू तरी सांगितल्यावर ऐकते का बघ. गुड्डी रडू नकोस, शांत हो बघू, शांत हो. आपण शोधूया तुझ्या विठ्ठलला. बघ तुझ्या मनस्थितीचा परिणाम तुझ्या बाळाच्या आरोग्यावर होणार आहे. त्याच्यासाठी तरी शांत हो. कैसे शांत रहेंगे हम दीदी? इस विट्ठल को कोई चिंता नहीं है क्या अपने बच्चे की? हमें तो ये डर लगा है कि कहीं उसने कुछ कर ना लिया हो. अगर ऐसा किया होगा तो हम कहाँ जाएंगे दीदी? म्हणजे ताईचं रडणं थांबून नाही राहिलं तर काय करायचं? हम कंप्लेंट लिखाते हैं. चल. हो जाऊयात, आपण जाऊयात. आपण अजून थोडा वेळ वाट बघूयात, नाही तर पोलीस स्टेशनला जाऊयात. विठ्ठल कुठे गेलाय काय माहिती. विठ्ठल विट्ठल कहाँ गए थे तुम हमको छोड़कर? तुमने वापस ऐसा किया ना तो हम गुड्डी गुड्डी अगं शांत हो जरा. आत्ताच आलाय तो, नंतर सांगेल तो काय झालं. विठ्ठल भाऊ, तुम्हाला मॅडमने बोलवलंय लगेच. ए गजे, जे काय असेल ना ते उद्या. आत्ता मला कुणाचं काय ऐकायचं नाही आणि कुणी मला काय सांगायचं नाही. आणि मला इथल्या कुणाशीच आत्ता काय बोलायचं नाही. अरे पण देखो ना दीदी, इसने एक बार भी नहीं देखा हमको, ना बच्चे के बारे में पूछा. क्या हो गया है हमारे विट्ठल को? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.